नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन हा टॉपिक आपण पाहत होतो. इलेक्ट्रॉनचे कक्षेमधील वितरण. ॲज पर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन स्टेबल शेल्स. म्हणजे बोहर्सच्या ॲटॉमिक मॉडेल काय सांगते की इलेक्ट्रॉन्स हे काय करतात, रिव्हॉल्व इन स्टेबल शेल्स. त्याच्या कक्षा ठरलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ते काय करतात, रिव्हॉल्व्ह करत असतात. दिस शेल्स हॅव अ डेफिनेट एनर्जी. आणि ह्या प्रत्येक कक्षेमधील एनर्जी लेवल ही कशी आहे, वेगवेगळी आहे. एक निश्चित अशी एनर्जी ह्या प्रत्येकामध्ये आहे. ऊर्जा पातळी ह्या निश्चित आहेत प्रत्येक शेलची. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट सेल. केंद्रकाजवळ असणाऱ्या कक्षेला पहिली कक्षा असे म्हणतात. द नेक्स्ट शेल इज कॉल्ड द सेकंड शेल. तर पहिल्या कक्षेनंतरची जी कक्षा आहे तिला दुसरी कक्षा असे म्हणतात. अ सिम्बॉल एन इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ अ शेल. अशा कितीही कक्षा असू शकतात आणि त्यासाठी आपण एन हा नंबर वापरतो. द शेल्स आर रिफर्ड टू बाय द सिम्बॉल्स के एल एम एन अँड सो ऑन. अशा कितीही कक्षा असू शकतात. तर पहिल्या कक्षेला आपण के नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षेला यल नाव दिलेलं आहे, तिसऱ्या कक्षेला यम, चौथ्या कक्षेला यन. आणि अशा कितीही कक्षा असू शकतात. त्या ज्या कक्षा आहेत त्या आपण यन या नंबरनी डिनोट करतो. करस्पॉन्डिंग टू द ओरिजिनल नंबर्स एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. म्हणजे पहा इथं केसाठी यनचा नंबर किती असणार आहे, 1. यलसाठी यनचा नंबर 2 असणार आहे. यमसाठी यनचा नंबर 3 असणार आहे. तर यनसाठी यनचा नंबर 4 असणार आहे. अशा पद्धतीनं पुढे अँड सो ऑन. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ शेल कॅन कंटेन इज ऑब्टेन्ड बाय द फॉर्म्युला 2n². तर त्या कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकतात, तर हे 2n² ह्या फॉर्म्युल्याने आपण काढतो. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन दॅट शेल इन्क्रीजेस. ज्या पद्धतीने यनची किंमत वाढत जाईल, द एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन दॅट शेल इन्क्रीजेस, तर त्या कक्षेमधील त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. उदाहरणार्थ पहा इथे, आता इथे यनचा नंबर 1 आहे. 2n² हा आपला फॉर्म्युला आहे. तर इथे यनची किंमत घातली 1. 1चा वर्ग किती येणार, 1च. तर हे सोडवायचं आपण. बघा 1चा वर्ग किती येणार, 1च. म्हणून 2 गुणिले 1 किती आलं, 2च. म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. आता दुसरं पहा, यनची किंमत किती आहे, 2. त्यावेळी आपण त्या कक्षेला यल नाव दिलेलं आहे. म्हणजेच 2 गुणिले यनची किंमत 2चा वर्ग, बरोबर. म्हणजेच 2 गुणिले 2चा वर्ग 4. म्हणजे दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, जास्तीत जास्त 8. आता तिसरी कक्षा, आता 2 गुणिले यनची किंमत 3 टाकलं, 3चा वर्ग किती आला, 9. 2 गुणिले 9, 9 दोन्ही 18. म्हणजे तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन मावू शकतात, 18. त्याच्यानंतर यनची किंमत 4 टाका, 2 गुणिले 4चा वर्ग, 4चा वर्ग 16. म्हणून 2 गुणिले 16 किती आले, 16 दोन्ही 32. म्हणजे चौथ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन मावू शकतात, 32. राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल युजिंग द अबाऊ टेबल. के शेल, यल शेल, यम शेल, यन शेल. बघा आता किती मावू शकतात, वरून आपल्याला समजलेलं आहे. के शेलमध्ये किती मावतात, 2. यल शेलमध्ये 8, यम शेलमध्ये 18 आणि यन सेलमध्ये 32. आता पुढे काय म्हटलेलं आहे पहा, कॅन यू टेल देर इज अ सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलार सिस्टीम. The planets revolve around the sun due to the gravitational force. Which force might be acting in the atomic structure? काय म्हटलेलं आहे की जसं की सोलार सिस्टीम आहे, आपली सूर्यमाला आहे, ज्याच्यामध्ये सूर्य हा मध्ये आहे, बरोबर. सूर्य हा मध्ये आहे, तर त्याच्या भोवती काय आहेत, आपले 8 ग्रह फिरत आहेत वेगवेगळ्या कक्षेमध्ये. पहिला बुध आहे, नंतर शुक्र आहे, नंतर पृथ्वी आहे, नंतर पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आहे, नंतर आपले मंगळ आहे, नंतर लघुग्रहांचा मध्ये मध्ये पट्टा आहे,
नंतर गुरु, नंतर शनी, नंतर नंतर नेपच्यून. अशा पद्धतीने 8 ग्रह या सूर्याभोवती काय होत आहेत, रिव्हॉल्व्ह होत आहेत. तर हे आपल्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरतात. का फिरत आहेत हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये हे ग्रह एकमेकांना टक्कर न देता? तर ह्यांच्यामध्ये काय होत असते, परस्पर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असतो. हा ग्रह काय करतोय, उदाहरणार्थ ह्याला आपल्यापासून कडे खेचतोय, तर हा याला लांब ढकलतोय. म्हणून यांची कक्षा काय आहे, ठरलेली आहे. आता हा याला खेचतोय, तर हा ह्याला लांब ढकलतोय. अशा पद्धतीने परस्परांमध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती काम करायला लागलेली आहे, म्हणून ते एका ठराविक कक्षेत फिरत आहेत. त्या पद्धतीनंच केंद्रकाभोवती हे जे काही इलेक्ट्रॉन्स फिरायला लागलेत गोल कक्षेमध्ये, KLMN या कक्षेमध्ये जे काही हे इलेक्ट्रॉन फिरायला लागले आहेत, यामध्ये कोणती अशी एनर्जी काम करत आहे? इथे सुद्धा गुरुत्वाकर्षण एनर्जी आहे का? तर इथं काय आहे, ॲटॉमिक एनर्जी काम करत आहे, केंद्रकीय ऊर्जा काम करत आहे. हे याचं काय असणार आहे, उत्तर आहे. आपल्याला हाच प्रश्न विचारला आहे, देर इज अ सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड द सोलार सिस्टीम. म्हणजे हे काही आपण केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरायला लागलेले आहेत आणि सूर्याभोवती हे जे काही ग्रह फिरायला लागलेले आहेत, त्यांचं काय आहे, त्यांच्या ह्या रचनेमध्ये फरक दिसतोय, सेमच दिसते, आकृती सेमच दिसते आहे. तर हे जे काही प्लॅनेट्स फिरायला लागलेले आहेत सूर्याभोवती, त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण फोर्स कार्यरत करतोय. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विच फोर्स माइट बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये कोणता फोर्स ॲक्ट होतो आहे, हा प्रश्न आहे. जर दोन्ही आकृत्या सेम दिसत आहेत, तर प्लॅनेटरी सिस्टीममध्ये, सोलार सिस्टीममध्ये मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर हे जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसत आहे, त्यामध्ये कोणता फोर्स आहे, तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक एनर्जी आहे, केंद्रकीय ऊर्जा कार्यरत आहे. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार नाही. तर सोलार सिस्टीममध्ये मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत आहे. पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. What might be one of the function of the neutrons in the nucleus? Positively charged proton are together in the nucleus. म्हणजे केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन, धनप्रभार हे कसे असतात, एकत्रित असतात. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. न्यूट्रॉनचं फंक्शन काय आहे, तर न्यूट्रॉनचं काहीच फंक्शन येणार नाही, कारण न्यूट्रॉन्स हे काय करतात, प्लस मायनस चार्ज हे विद्युत प्रभारदृष्ट्या ते काय झालेले असतात, प्लस मायनस चार्जने एकमेकांना प्रभार कॅन्सल होऊन उदासीन झालेले असतात. जेवढे प्लस चार्ज असतात तेवढेच मायनस चार्ज असतात, आणि हे काय करतात, त्या अणूला स्टेबल करायचं काम करतात. त्यामुळं ह्यांचं फंक्शन हेच येणार की ते अणूला स्टेबल करतात, बाकी त्यांचं काय फंक्शन येणार नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 electrons can be accommodated in the shell KLMN respectively. This is the maximum capacity of the shells. The electrons in an atom are distributed in the shells according to their maximum capacity. बघा काय म्हटलंय, वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32, 2, 8, 18 आणि 32 हे काय आहेत, इलेक्ट्रॉनची काय आहेत, समाविष्ट होण्याची पातळी आहे KLMN ह्या शेल्समध्ये. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द शेल्स. हे काय आहे, त्यांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स समाविष्ट होण्याची काय आहे, क्षमता आहे. द इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटॉम आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अकॉर्डिंग टू देअर मॅक्झिमम कॅपॅसिटी. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या शेलमध्ये त्यांच्या मॅक्झिमम कॅपॅसिटीनुसारच वितरित झालेले असतात. द शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटॉम ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे काही शेल वाईज डिस्ट्रीब्युशन आहे, वितरण आहे इलेक्ट्रॉनचं त्या अणूमधील, त्यालाच काय म्हणतात, एलिमेंट इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यालाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे
म्हणतात. इलेक्ट्रॉनचे काय आहे, हे वितरण आहे. के शेलमध्ये 2 मावतात, एलमध्ये 8 मावतात, एममध्ये 18 मावतात, तर एनमध्ये 32 मावतात. हे जे काही त्यांची क्षमता आहे त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे म्हणतात. इच इलेक्ट्रॉन हॅज अ डेफिनेट एनर्जी ॲज पर द शेल इन विच इट इज प्रेझेंट. ज्या शेलमध्ये ते प्रेझेंट आहेत त्यानुसार त्यांची ऊर्जा पातळी ठरते. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट शेल के इज द लोवेस्ट. बघा, पहिली कक्षा कोणती आहे, के नावाची आहे. आता हा जो काही केंद्रक आहे त्याच्या भोवती अशा 4 कक्षा असणार आहेत, के, एल, यम, यन. तर ह्यातली जी काही पहिली कक्षा आहे, ही पहिली कक्षा आहे, याची काय, ह्यामधले जे इलेक्ट्रॉन असणार आहेत त्यांची क्षमता किती आहे, 2. त्यामधले हे जे काही इलेक्ट्रॉन असणार आहेत त्यांचं काय असणार आहे, एनर्जी लेवल कमी असणार आहे. तर दुसऱ्या शेलमध्ये 8 मावतात, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर ह्यांची क्षमता कशी असणार आहे, जास्त असणार आहे. तिसऱ्यामध्ये 18 मावतात, चौथ्यामध्ये 32 मावतात. तर त्यानुसार त्यांची काय असणार आहे, एनर्जी क्षमता जास्त असणार आहे. Subsequent shells goes on increasing with the ordinal numbers of the shell. म्हणजे ही शेलची संख्या ह्या ऑर्डिनल नंबरनुसार वाढत गेलेली आहे. बघा, ह्या यननुसार. म्हणजे आपण ह्या फॉर्म्युलामध्ये यनची किंमत टाकायची 2n². 1, 2, 3, 4. समजा आता 5वी कक्षा असेल तर 2 गुणिले 5चा वर्ग येणार. 5चा वर्ग किती, 25. 25 दोन्ही 50. म्हणजे 5व्या शेलमध्ये 50 इलेक्ट्रॉन मावू शकतील. अशा पद्धतीनं आपण ऑर्डिनल नंबरनुसार काय करू शकतो, त्या कक्षा वाढूही शकतात. The electronic configuration of an element is such that the energy of all the electrons together is the maximum possible. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अशा पद्धतीने असते की जे एनर्जी लेवल आहे ती सगळ्या इलेक्ट्रॉनची काय असणार आहे. आता पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावतात, म्हणजे त्या 2 इलेक्ट्रॉनची एनर्जी ही मिळून त्या कक्षेची एनर्जी असणार आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 मावतात, तर 8 सगळ्या इलेक्ट्रॉनची टुगेदर एनर्जी म्हटलेलं आहे. टुगेदर ही मॅक्झिमम काय असणार आहे, तिथली एनर्जी असणार आहे. इलेक्ट्रॉन्स गेट अ प्लेस इन द शेल्स इन अकॉर्डन्स विथ द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन शेल इन ॲन ॲटोम and the increasing order of energy. Electrons get a place in the shells. आता बघा काय म्हटलंय की इलेक्ट्रॉन्सना ही जी काही पहिल्या कक्षेमध्ये जागा मिळणार की दुसऱ्या कक्षेमध्ये ते फिरणार, हे कशावरून ठरतं की त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे. मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन शेल इन ॲन ॲटोम अँड द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. तर वाढत्या ऊर्जा पातळीनुसार ते ठरलेलं असतं. इलेक्ट्रॉनच्या क्षमतेनुसार पहिल्यामध्ये 2 मावतील, नंतर 8 मावतील, नंतर 18, नंतर 32 यानुसार ते ठरलेलं असतं. आणि त्यांची एनर्जी लेवल त्याप्रमाणे आणि इलेक्ट्रॉनच्या सामावण्याच्या क्षमतेनुसार ठरलेली असते. लेट अस नाऊ लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटोम ऑफ सम एलिमेंट्स. आपण काय करूया, आता टेबल 5.7 मध्ये काय करूया, काही इलेक्ट्रॉनचे काही एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया. द रोज 1, 2, 3 आर फिल्ड इन दिस टेबल. अकॉर्डिंगली यू हॅव टू फिल द रेस्ट ऑफ द टेबल. 1 ते 3 टेबल इथं भरलेले दिसत आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे टेबल भरायचे आहेत. 5.7 मध्ये पहा, हायड्रोजन इथे काय आहे बघा, चार्ट समजून घ्या. ॲटोम म्हणजे अणू, सिम्बॉल म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्ही लेटर वापरताय ओळखण्यासाठी, रेणुसूत्र म्हणतो आपण त्याला. इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटोम, तर त्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत एकूण. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, तर के शेलमध्ये किती. शेल सिम्बॉल म्हणजे बघा, के, एल, एम, एनने आपण त्या कक्षा ओळखतो. केमध्ये 2 मावतात, एलमध्ये 8, एममध्ये 18, एनमध्ये 32. शेल सिम्बॉल मॅक्झिमम कॅपॅसिटी, जास्तीत जास्त किती कॅपॅसिटी आहे त्यानुसार कक्षानुसार किती मावू शकतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म. आता हे इलेक्ट्रॉनचे वितरण नंबरनुसार. आता बघा, पहिल्यांदा आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा सिम्बॉल आहे एच. इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटोम, तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर तो के ह्या कक्षेमध्ये येणार.
बाकी मग काय इलेक्ट्रॉन्स नाहीत, त्यामुळे ह्याचं काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण एकच असणार आहे. पलीकडे एक आकृती आहे बघा, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हा आहे हायड्रोजन, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळं हा काय आहे, अनस्टेबल आहे, स्थिर नाही आहे. कारण की ह्याची पहिली कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावू शकतो, इथं आणखीन एक पाहिजे होता, पण याच्यामध्ये एकच आहे, म्हणून हा स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. हा कुणासोबत तरी कॉम्बिनेशन करण्याच्या रासायनिक संयोगाच्या मध्ये कार्यरत आहे. उदाहरणार्थ H2O, पाणी तयार व्हायसाठी हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 2 अणू काय करतात, एकमेकांसोबत रासायनिक बॉन्डिंग तयार करतात आणि पाण्याचा एक रेणुसूत्र तयार होतो अशा पद्धतीने. आता हेलियम म्हटलं तर किती आहे, पहिल्या कक्षेत 2. हा स्थिर आहे जरा, कारण पहिल्या कक्षेत किती आहेत, 2 आहेत, आणि त्याची सामावण्याची क्षमता सुद्धा Kची 2 आहेत. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहे. ते दिलेलं असणार पहा. हेलियम पहिल्या कक्षेत दिलेली आहे, 2 आहेत, बरोबर. आता लिथियममध्ये मात्र 3 आहेत. तर पहिल्या कक्षेत 2 आणि दुसरी कक्षा Lमध्ये 1, आणि ह्याची किती सामावण्याची क्षमता आहे, 8. म्हणजे ह्याच्यामध्ये 7 कमी आहे. म्हणजे हा 7 घेणार का 1 देणार, तर हा 7 घेण्यापेक्षा 1 काय करणार, देणार. अशा पद्धतीनं पुढे ह्याची रासायनिक बॉन्डिंग तयार होणार. मग आता ह्याची बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1. नंतर कार्बन म्हटलं तर किती एकूण इलेक्ट्रॉन आहेत, 6. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि पहिल्या कक्षेत 2, सल्फ्युरम देऊन दुसऱ्या कक्षेत 4 आहेत. म्हणजे याला 4ची गरज आहे. एकतर हा 4 घेणार, नाहीतर 4 देऊन रासायनिक बॉन्डिंग तयार करणार, रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार. नायट्रोजनमध्ये किती आहेत, N किती आहेत, 7. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 5. म्हणजे अशा पद्धतीनं 2 आणि 5. ह्याला कितीची गरज आहे, 3ची गरज आहे. एकतर 3 घेणार किंवा 3 देणार. आता पुढे बघा ऑक्सिजन 8 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 6. म्हणजे अजून 2ची गरज आहे याला अष्टक पूर्ण व्हायला, दुसऱ्या कक्षेतलं. तर हा स्थिर होणार. मग हा एकतर काय करणार, 2 घेणार, नाहीतर 6 देणार. इथं पण बघा हा काय करणार, 5 देणार, नाहीतर 3 घेणार. मग ह्याला काय सोपं पडणार, 3 घेणे सोपं पडेल. ह्याच्या बाहेरच्या कक्षेत किती आहेत, 6. ह्याला अष्टक पूर्ण व्हायला 8 पाहिजेत दुसऱ्या कक्षेत, तर 2ची कमतरता आहे. हा 6 देण्यापेक्षा काय करणार, 2 घेणार. अशा पद्धतीने आता पुढं लक्षात येईल तुम्हाला हळूहळू शिकताना. फ्लोरीन, पहिला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण समजून घेऊया. फ्लोरीनच्या मूलद्रव्यामध्ये किती एकूण इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्लोरीन या मूलद्रव्याच्या अणूमध्ये एकूण 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 7 आहेत. ह्याला बघा एकाचीच गरज आहे. म्हणजे हा 1 घेईल का 7 देईल, हा 1 घेईल आणि ह्याचा अष्टक पूर्ण करेल. निऑनच्या एका अणूमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यापैकी पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 8 येणार. सोडियम 11 आहे, अणुअंक 11. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. इलेक्ट्रॉनची संख्या 11. पहिल्या कक्षेत 2, 8 आणि 1. तिसऱ्या कक्षेत 1 गेला बघा. आता ह्याची दुसरी कक्षा स्थिर झाली आणि तिसरी कक्षा अस्थिर झाली. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं, 2, 8 आणि 1. त्याच्यानंतर क्लोरीन 17 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 7. आता ह्याला एकाची गरज आहे. मग हा 1 घेईल, नाही एकाची नाही, इथं 18. तिसऱ्या कक्षेची क्षमता ही 18 आहे. ही तिसरी कक्षा आहे. मग ह्याला बघा कितीची गरज आहे, 2, 8, 7 असं याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. 18तनं 7 वजा करा, तेवढ्याची काय असणार आहे, याला 11 इलेक्ट्रॉनची काय असणार आहे, याला गरज असणार आहे. त्याच्यानंतर क्लोरीन पहा 17, 2, 8, 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण तसंच येणार. नंतर आर्गॉन 18, 2, 8, 10. 2, 8, 10. ब्रोमीन 35, 2, 8, 18.
7, 2 8 18 7 अशा पद्धतीने हा चार्ट होणार. आता पुढे बघा, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म कंटेन्स नंबर्स सेपरेटेड बाय कॉमाज. म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉनचं वितरण आहे, ह्याचे जे काही नंबर आहेत ते कॉमाजने आपण सेपरेट करतो. उदाहरणार्थ इथं पहा, 2 नंतर स्वल्पविराम 1, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 1 मध्ये कॉमा वापरला आहे. त्यावरून पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1, हे कॉमाजने आपण त्याचे न्यूमेरिकल नंबर्स हे सेपरेट करून दाखवतो आहे. हिअर द नंबर्स इंडिकेट द इलेक्ट्रॉन नंबर. ह्यामध्ये ह्या जो पहिला 2 आहे किंवा हा शेवटचं बघा, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेत 7, अशा पद्धतीने हे जे नंबर्स आहेत ते इलेक्ट्रॉनची संख्या दाखवत आहेत. Here the numbers indicate the electron number in the shells with increasing order of energy. For example, the electronic configuration of sodium is 2, 8, 1. सर फॉर एक्झाम्पल म्हणजे एक उदाहरण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं वितरण सोडियममध्ये कसं आहे, सोडियमचा जो काही अणुअंक आहे किंवा इलेक्ट्रॉनची एकूण संख्या जी आहे ती किती आहे बघा, सोडियम 11 आहे. म्हणजे किती आलं, 2, 8, 1. त्या पद्धतीनं 2, 8, 1. इट मीन्स दॅट द टोटल 11 electrons in sodium are distributed as 2 in the shell K, 8 in the shell L and 1 in the shell M. याचाच अर्थ काय, 2, 8, 1 चा अर्थ काय, तर K मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, L मध्ये 8 आहे आणि M मध्ये 1 आहे. बघा हां, 2, 8, 1. तर K मध्ये 2, L मध्ये 8, म्हणजे दुसरी कक्षेत 8, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसरी कक्षा म्हणजे M, त्याच्यामध्ये 1 आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटॉम कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड बाय शेल डायग्रॅम ॲज शोन इन फिगर 5.8. आपण पाहिलेलंच आहे, आत्ताच पाहिलं आपण की 5.8 मध्ये दाखवलेलं आहे. बघा इथं सोडियमचं दाखवलेलं आहे. सोडियम म्हणजे Na. किती एकूण इलेक्ट्रॉन आहेत, 11. तर पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत आणि बाहेरच्या कक्षेमध्ये 1 आहे. अशा पद्धतीने वितरण झालेलं आहे. पहिली कक्षा म्हणजे K, दुसरी म्हणजे L, तिसरी म्हणजे M. त्याच्यानंतर हे इथं बघा, निऑनमध्ये किती आहेत एकूण, 10. म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं, 2 आणि 8. तर हा स्टेबल आहे बघा, स्थिर आहे. पहिल्या कक्षेत 2 आहेत आणि दुसऱ्या कक्षेत 8 आहेत. म्हणजे ही K शेल आहे आणि ही L शेल आहे. तर K मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि L मध्ये 8. हा स्थिर आहे, हा काय रासायनिक अभिक्रियेमध्ये आता भाग घेत नाही. आता अशा पद्धतीनं कॅन यू रिकॉल, काय म्हटलं, ही आकृती तुम्ही सगळ्यांनी वहीमध्ये काढायची आहे आणि व्यवस्थित काढायचं आहे. हे कुठलीही कक्षा एकमेकांना चिकटलेली दिसता कामा नये. कर्कटकच्या सहाय्याने व्यवस्थित हे वर्तुळ काढून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स तुम्ही दाखवायचे आहेत. आणि असं कलर्ड पेन वापरला किंवा पेन्सिल तर आणखीन छान दिसेल. पहा, कॅन यू रिकॉल. आणि इतरही जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेही तुम्ही काढू शकता तुम्हाला वाटत असेल तर. इथं 4-5 दिलेले आहेत, पण तुम्ही ह्या सगळ्या जरी मूलद्रव्यांची काढली, असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा कक्षा काढून दाखवल्या तरी पण एकदम छान होईल, तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल. कॅन यू रिकॉल, इथं काय म्हटलेलं आहे बघा, यूज द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म्युला टू डिटरमाइन द व्हॅलेन्सीज ऑफ SClO, SNCBrINA. म्हणजे रेणूसत्र तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. टू डिटरमाइन द व्हॅलेन्सीज ऑफ H, मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणूसूत्र H2, म्हणजे 2 हायड्रोजनची एकत्र आल्यानंतर काय तयार होतं, ते स्थिर होतं. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन किती आहे, 2 अणू पाहिजेत बघा. एका हायड्रोजनचा रेणू तयार होण्यासाठी 2 अणूंची गरज आहे, कारण हायड्रोजन म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे. मग असे 2 हायड्रोजन एकत्र येतात आणि इथं काय तयार होतं, आता ह्यातला एक आणि ह्यातला एक, असं काय तयार होतो, बॉन्ड तयार होतो. हा इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवू शकतो आणि असा हा बॉन्ड तयार होणार एक, आणि अशा पद्धतीनं हायड्रोजन तयार होणार. बघा, एका हायड्रोजनमध्ये 2 अणू असतात. हायड्रोजनचे 2 अणू एकत्र आले
तरच हा स्थिर होऊन आपल्याला ह्याला हायड्रोजन म्हणता येईल. हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. अशा पद्धतीनं H2 म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि हे त्यांचं शेअरिंग. हा त्यांचं रेणूसूत्र झालं, मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक हायड्रोजनच्या एका रेणूमध्ये आपण दोन अणू दाखवतो. त्यानंतर HCl, याच्यामध्ये हायड्रोजनचा एक आणि क्लोरीनचा एक, अशा पद्धतीने एकत्र येऊन रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. जेव्हा तुम्ही क्लोरीनचं सुद्धा अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढाल, इथं क्लोरीनचं काय आहे, रेणूसूत्र आहे, 17 दाखवलेलं आहे. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, 2 8 7. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7, म्हणजे एकाची गरज आहे. तर हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत 1 आहे, म्हणजे हे काय करणार, हायड्रोजन 1 ह्याच्यासोबत शेअर करणार आणि हा 1 घेणार, हायड्रोजन याला 1 देणार. अशा पद्धतीनं काय तयार होणार, त्यांचं बॉन्डिंग तयार होऊन HClचा एक रेणू तयार होणार आहे. आता इथे पहा, हायड्रोजन म्हटलं तर किती येणार, 1 येणार, बरोबर. आणि क्लोरीन म्हटलं तर, आता हा समजा हायड्रोजन आहे तर एकच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. आणि क्लोरीन म्हटलं तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7, 1 2 3 4 5 6 7. तर ह्याला एकाची गरज आहे, एका इलेक्ट्रॉनची ह्याला गरज आहे. तर ह्याच्या कक्षेत अष्टक पूर्ण व्हायला एकाची गरज आहे आणि ह्याला सुद्धा पहिली कक्षा पूर्ण व्हायला एकाची गरज आहे. मग हे काय करणार, एकमेकांशी बाहेरची कक्षा काय होणार, शेअर करणार आणि ह्यांचं बॉन्डिंग तयार होणार. मग हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन, हे 7 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीनं काय तयार होणार, इथं अष्टक तयार होणार. ह्या 7 मधला इथे एक उरले, इकडे 6, म्हणजे ह्याचं 2 बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आले आणि ह्याच्या बाहेरच्या कक्षेत किती आले, 8. अशा पद्धतीने इथे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग तयार झालेलं आहे आणि ही रासायनिक अभिक्रिया तयार झालेली आहे. पुढे H2O मध्ये पण अशाच पद्धतीने H2S NH3 CH4 तुम्हीही तयार करू शकता, HBr HI NaH. अशा पद्धतीने ह्यांच्यामध्ये काय होत असतं, रासायनिक अभिक्रिया होत असतात. आता इथे 1 आल्यानंतर इकडे तुम्ही किती दाखवायचे, 6 दाखवायचे, म्हणजे 7 आणि 8. आणि ह्याला किती झाले आता, हे 2. अशा पद्धतीनं रासायनिक बॉन्डिंग तयार होईल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होईल HClचा. हे काय झालं, HCl. आता इथे प्रश्न विचारलेले आहेत पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द सिम्बॉल्स यूज्ड फॉर द शेल्स विच अकोमोडेट द इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस ॲटॉम्स. तर हे जे काही कक्षा आहेत त्या कक्षांची नावं विचारलेली आहेत. तर आत्ताच बघितलं आपण, पहिल्या कक्षेला K म्हणतात, दुसऱ्याला L म्हणतात, तिसऱ्याला M म्हणतात आणि चौथी कक्षा जर का असेल तर त्याला काय म्हणतात, KLMN म्हणतात. व्हॉट इज आणि अँड सो ऑन, डॉट डॉट दाखवायचं, कारण अशा कितीही कक्षा असू शकतात आणि त्यानुसार आपण इंग्रजी अल्फाबेटनुसार नावं देत जातो. व्हॉट इज द सिम्बॉल अँड ऑर्डिनल नंबर ऑफ द इनर मोस्ट सेल. सगळ्यात आतल्या शेलचं नाव काय आहे, तर K, आणि त्याचा नंबर किती, त्याच्यामध्ये किती मावू शकतात, 2 मावू शकतात. राईट सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन शेल ऑफ फ्लोरीन ॲटोम. फ्लोरीन ॲटोममध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन दाखवा म्हटलं आहे. तर फ्लोरीन ॲटोम इथे आहे पहा, इथे आहे फ्लोरीन. तर त्याचं 9 आहेत एकूण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये, तर 2 आणि 7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग तुम्ही हेच लिहायचं इथे, फ्लोरीन ज्यामध्ये एकूण 9 इलेक्ट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं येणार, 2 आणि 7. विच इज द आउटरमोस्ट शेल ऑफ सोडियम ॲटोम. सोडियम ॲटोमची सगळ्यात बाहेरची कक्षा कोणती, तर M ही सगळ्यात बाहेरची कक्षा आहे त्याची. कोणती आहे, सोडियम म्हटलं तर एकूण इलेक्ट्रॉन किती येणार, 11. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार, 2 8 आणि 1, म्हणजेच काय, KLM. तर M ही सगळ्यात बाहेरची शेल, M इज द आउटर मोस्ट शेल, असं लिहायचं तुम्ही, आउटर मोस्ट शेल. त्याच्यानंतर विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ हायड्रोजन ॲटोम.
तर हायड्रोजन ॲटोम इथं दाखवलेला आहे, त्याची आउटर मोस्ट शेल कुठली आहे? एकच आहे, के. त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन मावतो, के. के इज द आउटर मोस्ट शेल असं लिहा, कारण ह्याच्यामध्ये दोन नाही आहेत इलेक्ट्रॉन, एकच आहे हायड्रोजनमध्ये, म्हणून याच्या बरोबर एक जरी लिहिला तरीही चालेल. अशा पद्धतीने याची उत्तरं लिहायची आहेत. द कन्सेप्ट रिगार्डिंग व्हॅलेन्सी ऑफ ॲन एलिमेंट केमिकल बॉन्ड्स इन कंपाऊंड्स गेट क्लॅरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा पद्धतीने हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनचे वितरण आहे, त्यावरून कशा पद्धतीने केमिकल बॉन्ड तयार होतात हा कन्सेप्ट क्लिअर होतो. ॲटॉम फॉर्म्स केमिकल बॉन्ड्स बाय युझिंग इलेक्ट्रॉन ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. बाहेरची जी कक्षा आहे ते वापरून काय करत असतात, हे अणू काय करत असतात, केमिकल बॉन्डिंग तयार करत असतात. व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटॉम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. आणि त्यावरूनच ह्याची संयोजन ठरते. व्हॅलेन्सी म्हणजे काय, किती इलेक्ट्रॉन देणार, किती इलेक्ट्रॉन घेणार, त्यांची जी काही इलेक्ट्रॉनची देवघेव आहे रासायनिक बॉन्डिंग तयार होण्यासाठी. इथं बघितलं बघा आपण की हायड्रोजन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे इथं शेअरिंग होते एक इलेक्ट्रॉनची. हायड्रोजन आपला बाहेरचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेतला एक इलेक्ट्रॉन, आणि क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण होण्यासाठी. इथं काय होत असते, त्यांची शेअरिंग बॉन्डिंग तयार होत असते. आणि ह्याला जी आवश्यकता असते की ह्याच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन हवेत, ह्याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन हवेत, 8 हवेत, ह्याचं काय होत असते गरज. हे बघा, ह्याच्या बाहेरच्या कक्षेत 7 आहेत, इलेक्ट्रॉन ह्याला 1 देणार म्हणजे 8 झाले. ह्याच्या बाहेरच्या कक्षेत 1 आहे, हा काय करणार, शेअरिंग करताना ह्यातल्या एकाबरोबर रासायनिक बॉन्डिंग तयार करून ह्याच्या बाहेरच्या कक्षेत 2 निर्माण करणार. अशा पद्धतीनं काय झालं, यांच्यात बॉन्डिंग, रासायनिक बॉन्डिंग तयार झाली. आणि काय झाला, HCl हा नवीन, HCl नावाचा नवीन कंपाऊंड तयार झाला. अशा पद्धतीने काय होत असते, ही व्हॅलेन्सी ठरत असते, किती देणार आणि किती घेणार. व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटॉम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. देअरफॉर द आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड अ व्हॅलेन्स शेल. म्हणून बाहेरच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेला काय म्हणतात, संयोजा कक्षा म्हणतात. ऑल्सो द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल आर कॉल्ड अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर सगळ्यात बाहेरच्या कक्षेत जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना संयोजा इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ सोडियमच्या बाहेरच्या कक्षेत 1 आहे बघा, म्हणजे सोडियमची संयोजा 1 आहे. निऑनच्या बाहेरच्या कक्षेत 8 आहेत, म्हणजे तो स्थिर आहे, म्हणजे ह्याची संयोजा 0 म्हणता येईल आपल्याला, स्थिर आहे हा, ह्याला एकाची गरज आहे. हायड्रोजनची संयोजा 1 आहे, हेलियममध्ये 2 आहेत, हा स्थिर आहे. कार्बनच्या बाहेरच्या कक्षेत 4 आहेत, एकतर हा 4 देणार किंवा 4 घेणार, म्हणजे कार्बनची संयोजा किती आहे, 4 आहे. ह्या चार्टवरून सुद्धा आपण संयोजा काढू शकतो. बघा, बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे, तर हायड्रोजनच्या 1च आहे, बाहेरची कक्षा आणि आतली 1च आहे, त्यामुळे 1 ही त्याची संयोजा आहे हायड्रोजनची. नंतर हेलियमची ती पूर्ण आहे कक्षा, त्याला काय कोणाची गरज नाही आहे, बाहेरची 2 ही क्षमता आहे पहिल्या कक्षेची, त्यामुळे ह्याची संयोजा 0 येईल. लिथियम 1 येणार, लिथियम 1. त्याच्यानंतर कार्बन 4, नायट्रोजन 5. आता हे बघा, इथं 4च्या पुढं जे काही आता दुसऱ्या कक्षेत 4च्या पुढं म्हणजे 5, 6, 7, 8 ह्यांच्या बाबतीत आपण संयोजा कसं काढणार, तर त्यांना कितीची गरज आहे. आता इथे 5 आहे बघा, तर 6, 7, 8 अष्टक पूर्ण होण्यासाठी 3ची गरज आहे, म्हणजे याची संयोजा किती होणार, 3, 6. ह्यातनं 8मधून वजा करायला पाहिजे. आता आपल्याला इथे ज्या अणूच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळी काय करायचं, आता इथं वेगळा फॉर्म्युला येईल. त्यावेळी हे बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स 8मधून वजा करायचं, कारण दुसऱ्या कक्षेची क्षमता ही 8 आहे. हा 5 देण्यापेक्षा याला 3 घेणं सोपं पडेल ना, कारण ह्याच्यामध्ये बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 5. मग हा 5 देण्यापेक्षा काय करेल, 3 घेईल अष्टक पूर्ण करण्यासाठी, म्हणून ह्याची संयोजा किती येईल, 3. ज्या अणूमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात ते काय करायचे, वजा करायचे 8मधून, कारण दुसऱ्या कक्षेची क्षमता किती आहे, 8 आहे, आणि ही दुसरी कक्षा आहे, म्हणून 8मधून 5 वजा केले 3, याची संयोजा येणार. याची किती येणार, 8मधून 6 वजा केले याची संयोजा किती येणार, कोण आहे, हा ऑक्सिजन आहे, तर ह्याची संयोजा येणार 2. अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला पुढे येईल बघा तुम्हाला अभ्यासामध्ये. असं सगळ्याचंच काढायचं आहे आपल्याला.
बघा पुढे काय म्हटलं आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. इट कॅन बी सीन दॅट द व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटोम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन दॅट ॲटोम. संयोजा ही कशाशी निगडीत आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन दॅट ॲटोम. म्हणजे बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. लेट अस फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट्स हेलियम अँड निऑन. पहिल्यांदा हेलियम आणि निऑनबद्दल बघूया. मी आताच म्हटलं की हेलियममध्ये अष्टक पूर्ण आहे, निऑनमध्ये अष्टक पूर्ण आहे, हेलियमची बाहेरची कक्षा पूर्ण आहे 2. म्हणजे ह्यांची काय येणार पहिला संयोजन त्याबद्दल बघूया. ॲटॉम ऑफ द बोथ दिस गॅसेस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटोम. म्हणजे ह्यांच्या बाहेरच्या कक्षा पूर्ण आहेत, म्हणजे याची संयोजन 0 आहे. हे कोणासोबत सुद्धा काय करत नाहीत, रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. दिस एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट. ह्यांना काय म्हणायचं, केमिकली इनर्ट म्हणजे म्हणजे स्थिर आहेत. हे केमिकल रासायनिक अभिक्रियेमध्ये हे भाग घेत नाहीत, म्हणून ह्याला केमिकली इनर्ट म्हणतात. म्हणजे अनॲक्टिव्ह आहेत, केमिकली भाग घेत नसल्यामुळे त्यांना केमिकली इनर्ट म्हणतात. इट मीन्स दॅट देअर व्हॅलेन्सी इन 0. म्हणजे त्यांची संयोजन 0 आहे. आता पुढे पहा, हेलियम ॲटॉम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स विच आर अकोमोडेटेड इन द फर्स्ट शेल के. मी आत्ताच म्हटलं इथे हेलियमच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 0 येणार. तो कोणत्याही रासायनिक कक्षेमध्ये अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. सी द टेबल 5.7. हेलियम हॅज ओनली 1 के शेल दॅट कंटेन्स इलेक्ट्रॉन अँड the same is also the outermost shell. The electron capacity 2n square of K shell is 2. This indicates that the outermost shell of helium is completely filled. म्हणजे हेलियमची बाहेरची कक्षा ही काय झालेली आहे, के शेल जी आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ती पूर्णपणे भरलेली आहे. इट इज सेड दॅट हेलियम हॅज अन इलेक्ट्रॉन डुप्लेट. म्हणजेच त्याला इलेक्ट्रॉन डुप्लेट ऑलरेडी प्रेझेंट आहेत. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅस निऑन कंटेन्स 2 शेल के अँड एल इज व्हॅलेन्सी शेल ऑफ निऑन. म्हणजे जर निऑन बघितलं तर केमध्ये 2 आहेत आणि एल कक्षेमध्ये 8 आहे. एल हीच त्याची व्हॅलेन्सी कक्षा म्हणू शकतो आपण, पण त्यामध्ये 8 आहेत, त्याला कुणाची गरज नाही आता कुठल्याही इलेक्ट्रॉनची. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एल शेल is 8 and the table 5.7 shows that the valence shell of neon is completely filled. It is said that neon has an electron octet. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन ऑक्टेट याचं पूर्ण आहे. आर्गॉन इज अन इनर्ट गॅस. ह्या पद्धतीनंच आर्गॉन सुद्धा बाहेरची कक्षा कशी आहे, 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे पूर्ण आहे. हॅव्हिंग इलेक्ट्रॉन इन द शेल K, L and M, the electron capacity of the M shell is 2 multiplied by 3 square is equal to 18. म्हणजे आर्गॉन जर आपण घेतलं तर बाहेरच्या कक्षेत 18 इलेक्ट्रॉनची क्षमता आहे आणि बाहेरच्या कक्षेत किती आहेत, आर्गॉनच्या 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे तो सुद्धा काय आहे, केमिकली इनर्ट आहे. बघा पहिला बघितला आपण हेलियम, बाहेरच्या कक्षेत 2 आहेत, त्यामुळं बाहेरची कक्षा फुल आहे, तो कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, म्हणून केमिकली इनर्ट आहे. याला डुप्लेट म्हणतात, याला ऑक्टेट म्हणतात, कारण बाहेरच्या कक्षेत निऑनच्या 8 आहेत, हा केमिकल अभिक्रियेत भाग घेत नाही. तर आर्गॉन जर आपण घेतला तर बाहेरच्या कक्षेत किती पाहिजेत, 18 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर आर्गॉनची जर आपण अशी आकृती काढली तर आर्गॉनच्या बाहेरच्या कक्षेत किती येणार, 18, म्हणून तो सुद्धा केमिकली इनर्ट आहे, तो कोणत्याही याच्यामध्ये भाग घेत नाही. However, in argon there are only 8 electrons in the valence shell M. See table 5.7. It means that there are 8 electrons in the valence shell of inert gases. That is an electron octet. From this it is understood that the valency is 0 when electron octet or duplet is complete. बघा इथं आपल्या 5.7 मध्ये आर्गॉन दिलेला आहे का, तर दिलेला आहे इथे 18, म्हणजे 2, 8 आणि 10, 8 आणि 2 10, हे चुकलेलं आहे इथे, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, इथे 8 येणार पहा, म्हणजे तिसऱ्या कक्षेत 18 नाही आहेत, तिसऱ्या कक्षेत पण 8 आहेत, 8 आणि 2 10 आणि 8 18, म्हणजे एकूण 18 झाले.
आणि तिसऱ्या कक्षेत सुद्धा 8 आहेत. म्हणजेच काय की ह्याची तिसरी कक्षा सुद्धा भरलेली आहे आणि म्हणून हा काय आहे, इनर्ट आहे, केमिकली रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. That is an electron octet. From this it is understood that the valency is 0 when electron octet or duplet is complete. The electronic configurations of elements other than inert gases, table 5.7 shows that they do not have electron octet or their electron octet are incomplete. 5.7 मधून काय समजतं, काहीही अणूंमध्ये इलेक्ट्रॉन ऑक्टेट बाहेरच्या कक्षेमध्ये पूर्ण आहे तर काहींमध्ये पूर्ण नाही. बघा इथे दिसतेच, काहींमध्ये पूर्ण आहे तर काहींमध्ये पूर्ण नाही आहे. आता ह्याची बघा, ब्रोमिनची 35 आहे, 8 दोन्ही 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. इथेही काहीतरी चुकतंय का बघा, 2, 8, 18 आणि 7 म्हणजे एकूण किती झाले, 35. अशा पद्धतीने म्हणजे ब्रोमीनच्या बाहेरच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बाहेरच्या कक्षेत 8 असतील किंवा 2 असतील तर ते काय आहेत, केमिकली इनर्ट आहेत, रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, स्थिर आहेत. पण इथे 7 आहेत म्हणजे ह्याला पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. इथे बघा क्लोरीनला पण एकाची गरज आहे, 7 आहे बाहेरच्या कक्षेत. सोडियममध्ये 1 आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये अजून 7 इलेक्ट्रॉन हा तर घेणार किंवा हा 1 देणार. ह्याला 1 देणं सोपं पडेल, अशा पद्धतीने हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार. म्हणजे ज्याच्या बाहेरच्या कक्षे कशा आहेत, केमिकली ऑक्टेट नाही आहेत, म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे, ते कशा आहेत, रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. The electronic configuration of element other than inert gases, table 5.7 shows that they do not have electron octet or their electron octet are incomplete. आत्ताच आपण पाहिलं, ऑक्टेट जर अपूर्ण असेल किंवा डुप्लेट जरी इनकम्प्लीट असेल तरी हे हा अणू काय करतो, रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो.